एक हो दे हा हॅलो हा एक ना थांबा मीच हॅलो हो हॅलो हॅलो थांब हॅलो द्या ना फोन द्या ना हो हा बोला हा हॅलो हा महेश सर बोला बोला हो हो मुलगी पास झाली हो हो म्हणजे सर 98.52% मिळाले वाव. येस येस थँक्यू हो 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 नाही सर ते छकुलाचा गुच्छा मिळाला आपला फुलांचा गुच्छा मिळाला सर हो हो येस येस ओके सर ओके अरे देवा अरे बापरे हॅलो नाही 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 हा सकुल वहिनी बाबा सोनाली कुलकर्णी वहिनी हो 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 आमची शिवा पास झाली हो हो एक सेकंड देतो एक सेकंड ए बाळा फोन घे चौगुले काकांचा फोन आहे मार्गोळी सोकुल वहिनी सोकुल वहिनी सोनाली कुलकर्णी वहिनी हॅलो हा हा ठेवा थँक्यू सो मच नाही 98.52 आम्हाला तरी कुठे वाटलं होतं एवढे मिळतील नाही अभ्यासच नाही करायची पण मुळात हुशार आहे ना मिळाले देते की एवढं काय एक मिनिट शिवा बोल हा काय काका बाबा घ्या हा घ्या याच्यात कोण नाही हॅलो नाही ओ सोनाली वहिनी हो अहो वहिनी ते बरेच दिवस झाले मोदक पाठवले नाही उत्तम नाही पाठवा ना पुढच्या पाठवा सगळ्यांना पाठवा मोदक येस ओके वहिनी ओके 4 वाजता ऐकू नाही येत मोदक घातले कानात चला अगे आपले सेक्रेटरी आलेत कदम काका ते कशाला आलेत आता अगं अशी काय करतेस आपण नवीन गाडी घेतली आपल्याकडे पार्किंग नाहीये आपण फ्री पार्किंग साठी अर्ज नाही केलाय त्यांची सही हवी आपल्याला पण देसाईंचं आणि त्यांचं चांगलं आहे देसाई टपलेत त्याच्यावर अगं म्हणून तर बोलवलंय त्यांना म्हटलं जेवायला या जेवता सही घेऊ एक मिनिट पण एका सहीसाठी जेवण द्यायचं एका माणसाला येताय कोण बोलवलंय फक्त थांबता पण खाल्लं तर ते नाही पप्पा करते आपलं अरे कदम काका या खांद्याचा जाम भारी नमस्कार. अगं पाहिलंस का हे अगं आपलं सेक्रेटरी आलेत कदम काका अय्या कदम काका तुम्ही नमस्कार. अरे असू द्या काका तुम्ही बसा मी पाणी घेऊन आले वेळे इकडे कुठे चाललीस पाणी अगं हे घे पेढे असू दे वा तुमच्या मुलीला छुपून टक्कून नुंटू 6 मार्क मिळाले काका 98.52 वा नाही तेच ते मला ना खरंच जाम भारी वाटलं म्हणजे तुमच्या मुलीला घवघवीत यश मिळालं म्हणून तुम्ही आज मला घरी जेवायला बोलवलं येस खूपच आनंद झाला हो जाम भारी वाटलं मला पण आता हा कसा घरगुती आनंद आहे ना तुमच्या आनंदात माझी कशाला लुडबुड नाही का असं काय करता काका तुम्ही आमच्या घरचेच आहात ना नाही तर काय काका माझी लेख की तुमची लेख काका आमची लेख ती तुमची लेख आमची गाडी ती तुमची गाडी आई गो काय झालं? काय ग गाडी म्हटलं तर एकदम आठवलं मला हो त्या फ्री पार्किंग साठी तुम्ही ऍप्लिकेशन केलं होतं ना त्याची सही फक्त राहिली एकदम आठवलं हो नाही मी उद्या ऑफिस मध्ये जाऊन काकांची सही घेणार आहे कशाला आता काका एवढे घरी आले तर एक सही घ्यायला कितीसा वेळ लागतोय बरी आहेस ना तू काका सही करायला आले तिथे असं उद्या ऑफिस मध्ये आणि काका असंही फक्त रविवारचीच ऑफिस मध्ये सही करतात बाकी नाही करत काका बरोबर ना अरे असं काही नाही मी सही करू शकतो आता हा, मग हे घ्या सगळे तयारच आहे एकदम नाही हरकत नाही म्हणजे सही करायला काहीच नाही सही करू शकतो मी पण अडचण एकच आहे की स्टॅम्प जो आहे ना सोसायटीचा तो घरीच राहिलाय शिवा पटकन त्यांच्या घरी जाऊन स्टॅम्प घेऊन हॅलो लगेच शिक्का घेऊन द्या पण काका खूप बरं वाटलं म्हणजे फक्त सही करायला तुम्ही धावत पडत आमच्या घरी आलात खूप बरं वाटलं काका नाही जेवायला आलोय मी अरे हा जेवायला आलेत काका माझ्या डोक्यात ए ईशा काय बसली काका जेवायला आलेत पटकन आमरसपुरी करायचं आज आमरसपुरीचा बेत करूया हा आयडिया आहे जा पटकन आंबे घेऊन या आलो मी आंबे घेऊन आलो म्हणजे आता आंबे आणायला जाणार आहे तुम्ही हो कुठे देवगडला आता आंबे आणायला जाणार आहे तुम्ही नाही अहो
वगळलं नाही आता नाक्यावर इथेच नाक्यावर ना हो काका कोपऱ्यावर. ईशा मी नाक्यावरनं आंबे घेऊन येतो तोपर्यंत तू पुऱ्या तळायला घे हा चालेल, जा चालेल. लगेच अरे काका आलो पण लगेच ऐका ना कसं वाटतंय तुम्ही आंबे आणायला नाक्यावर चाललाय तुम्ही किचन मध्ये मी इथे एकटाच बसलाय ती खाली गेली त्याच्यापेक्षा मी जातो मी नंतर येतो म्हणजे नंतर आपण जेवणाचं नाही नाही स्टॅम्प राहिलाय अजून तुम्ही नाही स्टॅम्पचं काय स्टॅम्प उद्या पण घेता येईल तू बरी आहेस ना ईशा मी जेव- काका जेवायला आलेत घरी अरे जेव्हा तुम्ही बोलवलं म्हणून आलो जेवायला काय? अहो, म्हणजे ते काका जेवायला आलं तरी काय अमरसपुरी व्हेज करणार काका मला वाटतं नॉनव्हेज चालेल हा चालेल ना चालेल बेस्ट मग काय बिर्याणी मागू बिर्याणी हो चालेल अरे हे बेस्ट झालं कुठली खाणार बिर्याणी चिकन की मटन चिकन पण चालेल पण बिर्याणी म्हटलं तर मटन आईची स्पेशालिटी आहे मटन बिर्याणी काय कमाल बनवते माहितीये काका काय मटन मॅरिनेट करते असं दही लिंबू मसाले गरम मसाले असं एकदम गरम गरम तेल टाकते असं मस्त तर्री त्याच्यावर आणि तो असं बासमती राईस काका त्याचा सुगंध तळलेले काजू आणि असं मस्त तळलेला कांदा त्याच्यावर काजू कोथिंबीर बापरे वा वा अरे बस झालं बस झालं बिर्याणी आणा पटकन म्हणजे तोंडाला पाणी सुटलेलं रे. स्टॅम्प मिळाला बाबा घेतली बिर्याणी काय आहे अरे ए चला झोपूया आता किती वेळ जायचं का हॅलो खांडेकर अरे कदम काय काय जेवायला मला काय जेवायचं काय अरे जेवायला बोलवलं बस झालं तुम्ही मला इकडं. अरे आहे लक्षात आहे का असं हा जेवायचं ना हो, ही ना हॅलो. काय करशील ईशा जेवायचं काकांना कळत नाही एक काम कर बिर्याणीचं चाललं होतं ना आपण बिर्याणी आपण हा, बिर्याणी. मटन बिर्याणी बनवायची मग जा ना पटकन मटण घेऊन या येस हा मी मटन आणतो अरे कधी तुम्ही मटण आणणार कधी ती शिजणार कधी बिर्याणी होणार अहो काका मग मटन काय आता घरात कशाला ठेवू काय बोकड नाही तो गॅलरी बांधला तो टॉमिक कुत्रा आहे आमचा बोकड वाटलं तुम्हाला मी लगेच मटन आणतो मटन नाही आणतो पण ते बरोबर बोलतायत तुम्हाला माहित नाही हो मटण शिजायला जास्त वेळ लागतो मग किती 5-6 तास जातील काय हो, हो. आपण एक काम करूया का म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर आपण चिकन बिर्याणी करूया का मग चालेल चालेल मला चिकन पण चालेल ना मला चालेल काय प्रॉब्लेम नाही चिकन बिर्याणी चालेल 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 चिकन चालेल पण चिकन आहे काय घरात आहे ना टॉमी खातो ते चिकन आहे अरे टॉमीचं चिकन मी खाऊ काय तुम्हाला कळत कसं नाही यार काय करूया दोघींचं ना मला काका खरंच कंटाळा आलाय काका मी एक काम करतो मी नाक्यावर जाऊन पटकन चिकन घेऊन येतो तुम्ही 2 मिनिटं बसा लगेच येऊ, लगेच बाबा येऊ. बाबा मी काय म्हणते मग जाताय तर मला साक्षीकडे सोडता माझे फ्रेंड्स वाट बघ चल ना बाळा एक सोड. मिनिट मला पासबुक ते प्रिंट करून घ्यायचंय मला पण स्टेशनला सोडा मग Yes, yes. काका आलो आम्ही लगेच आलो तिकडे अरे वाचून तुम्ही सगळे जण तुम्ही इथे एकटे पण काय करू जेवायला आलो ना तुम्ही इकडे जेवायला आलो ना बरोबर आपण तुम्हाला कळत कसं ना वाचून तुम्ही Sorry. एक तास तुम्ही मला कन्व्हिन्स केलं वाचून इकडे ये जेवायला इकडे ये जेवायला म्हणून मी आलो ना जेवायला इकडे वाचऱ्यांनो सॉरी एवढे चिडू नका काय- पण काय? यांना पण- तुम्ही जेवण देणार म्हणून माझ्या बायकोने पण जेवण केलेलं नाही माझी बायको पण तिच्या बहिणीकडे गेले बरं मी तिकडे जाईन जेवायला हो पण त्या खरेदीला गेले आता मी कुठं जाऊ जेवायला बरं मी इथं यायच्या आधी अर्धा तास गोळी खाल्ली आता सुरू झालंय माझं सुचत नाही मला काय मला जेवायला पाहिजे बाई अय्या हो तुम्हाला शुगर आहे ना हो हो काकांची शुगर डाऊन होते तुला ना कळत नाही ईशा काकाने एवढा गोळा खाल्ला तुला मला नाही गोळी खाली मी गोळी ऐका ना मी काय म्हणते मग चिकन नको चिकन घेऊन यायला परत वेळ जाईल त्यांनी गोळी घेतली आहे ना मग आपण एक काम चालणार असेल तर आपण अंडा बिर्याणी करूया का अरे खांदा बिर्याणी पण चालू पण काम कर शिव पटकन फिन्स्टामार्टवर अंडी मागव लगेच मागवते हा मी इन्स्टाग्रामवर लगेच अंडी मागवते अंडी तुम्ही मागव आता मागवणार कधी येणार यार ते अंडी तुम्ही घरात नाही तुमच्या अंडी उन्हाळा आहे ना अंडी खराब होतात म्हणून मी ठेवत नाही आणून नको त्या गोष्टीची कशाला तुम्ही एवढी काळजी घेता खराब होतात म्हणून थोडा वेळ लागेल थोडा अंडी ऐका ना नका नको मग बरोबर नको मागवूस अंडी बिंडी वेळ लागेल ना आपण
साधच करूया मग व्हेज बिर्याणी चालेल. बिर्याणी व्हेज करूया. व्हेज बाबा व्हेज अरे बिर्याणी असं चालेल काय मला. करताय तुम्ही? व्हेज बिर्याणी बनवायची म्हणजे पनीर भाज्या सगळं मागवावं लागणार, त्याला पण वेळच लागेल ना. म्हणजे याच्यातलं काहीच नाही तुमच्याकडे काय आपण येईल ना मागव मागव. ना भाज्या अर्धा तासात म्हणजे येईल. हे सुद्धा बाहेरूनच आणायला लागेल. हो. बासमती तरी राईस आहे का? अरे मग कशाच्या जीवावर बिर्याणी बनवणार होता तुम्ही? कशाच्या जीवावर? काका नाही एक एक तुम्हाला खरं मला कंटाळा आला या दोघींचा, खरंच सांगतो काका. काकांची शुगर डाऊन चालू आहे, तुम्हाला कळतंय का? एक काम करा, आपण बाहेरून काकांसाठी काहीतरी मागवूया. कसे आहात ना तुम्ही? आई अरे कदम काका पहिल्यांदा घरी आले जेवायला, त्यांना बाहेरचं जेवण द्यायचं. कसं दिसतं ते? मस्त दिसतं! अरे काय ते पटकन! मी मागवते, मी बाहेरून काहीतरी मागव, मागवते. काकांना मागव. हे आपलं हे चालेल तुम्हाला? थाय करी राईस चालेल? अरे काहीतरी मागवा ना यार तुम्ही लोक. मागवते बाबा तुम्हाला. नाही मला थाय करी राईस नको, ते खोबरं बरं नाही वाटत. मला एक काम कर, साधी दाल खिचडी मागव. मला पण ते नाही आवडत. मला पण दाल खिचडी सांग. मग मी पण दाल खिचडी खाते, 2 मागवते, तिघांमध्ये होईल अरे नाही? नको ना, ऐका ना, खूप उशीर होईल. काय ते सगळ्यांनी एकदाच काय ते मागवा. दाल खिचडी चालेल म्हणा, मागवा. तुम्हाला पण दाल. एक मिनिट थांब, नको मागवस. आता दाल खिचडी सगळ्यांनी खायची तर मी पटकन खिचडी टाकतेच ना. मस्त कुरडया तळते, पापड तळते, कालच फ्रेश आंबट. नुसतं बोलताय तुम्ही, आणा काय ते पटकन करा. मस्त आंबट बिंबट काय ना, आणा पटकन. आणा ना यार. टाकू का खिचडी मग? टाक अगं, अरे देवा, काय आता काय? अगं लक्षातच नाही आलं. अशी काय करते दाल खिचडी दाल? आज संकष्टी नाही का, आपला उपवास नाही का? आई, शपथ! नशीब यांना आठवलं, नाही तर आज आपण बाप रे. संकष्टीचं काय? उपास आहे आमचा. अरे मग खिचडीच आहे ना, व्हेज आहे ना, मग खायला काय प्रॉब्लेम आहे? उपास म्हणजे आपण एक काम करू, सॉरी चिडू नका. आपल्या तिघांसाठी मी साबुदाण्याची खिचडी करते, यांच्यासाठी दाल खिचडी टाक. नको नको, ऐका, नको ते दाल खिचडी नको. आता मला साबुदाणा खिचडी चालेल. चालेल 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 चालेल. बिर्याणी फक्त बेस्ट आहे चौघांसाठी साबुदाण्याची खिचडी. मी साबुदाणा भिजवते मग. हा साबुदाणा भिजव. आता साबुदाणा भिजवणार आहे तुम्ही? भिजवते ना. आता काय करू काका, सांगा काय करू मी? चिडू नका ना. तिचं काय करू आता? त्यांचा शुगर डाऊन झालाय, तुला कळतंय का? अगं तू आत्ता साबुदाणा भिजत टाकणार, 5 तासांनी ते भिजणार, मग जिरे. वेडी आहेस? आणि माणसाने काय करायचं? एक काम कर, केळं येतं घेऊन ये. 1 डझन केळी आहेत, चौघांमध्ये प्रत्येकी 3-3 आहेत. काका केळं. चालेल. केलं तर केलं. मला आता द्या काहीतरी रे, द्या मला. केलं तर केलं. चालेल. फक्त पटकन आंघोळी करून घ्या. संकष्टी आहे, मी तुम्हाला पारोशा अंगाने अजिबात जेवायला देणार नाही. पटकन जा आंघोळ करा. अरे केली खायला कशाला आंघोळ करायला पाहिजे वसाड्यांनो? केली विकणारा पण माणूस आंघोळ करत नाही, तो अशीच देतो. केल्या सुद्धा स्वतः आंघोळ करत नाही, ते पण सोलून खायला लागतं. आणा केली, आणा. केळी. मला पाहिजे, मला भूक लागली आता. एक मिनिट, एवढं चिडू नका. कळत नाही का हो तुम्हाला? त्यांना त्रास होतोय. आपण एक काम करूया, आपण तिघं नंतर जेऊया. हा, आपण तिघं नंतर जेऊया. मी टॉमीला आणि यांना आधी वाढून घेतो. अरे काय येडे आहे का बाई? मम्मीला आणि मला बरोबर बाजूला बसवणार तुम्ही जेवायला. काय अक्कल बिक्कल आहे का नाही? आम्ही चिकन खाणार, मी केली खाणार. ते काय रे, सर्व बस झालं तुमची नाटकं. मला सगळं लक्षात आहे. मी एक काम करतो, मी आता खाली जातो आणि वडापाव खातो. मला काका वडापाव खाताय? एक काम करत, आमच्यासाठी पण आणा ना. ए तू 3, तुला किती वडा? 2. मला 3. 8 वडापाव आणाल? माझी आणतो आठवडा. हॅलो, हा उद्या पाठवा, गाडी पाठवा. हा नाही ती सेक्रेटरीची सही होत नव्हती ना पार्किंग, त्याच्यावरती झाली, मिळाली आम्हाला. हो पाठवा. ओके. अरे वसाडानो, सही शिक्का पाहिजे होता म्हणून तुम्ही मला जेवणाची लालूच दाखवली. लाज वाटली पाहिजे. वसरून कशी गाडी लावतात त्यात मी बघतो आता. काका पेढा काका पेढा तर घ्या. मी सांगतोय वसाडा, तू खा आता तू.